पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातलं हे जुचंद्र गाव. गावात सध्या 3 दिवसांचा जत्रोत्सव सुरू आहे. या जत्रेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथली रांगोळी. जत्रा म्हटलं की जुचंद्र गावात घरोघरी रांगोळी काढली जाते. गावातल्या प्रत्येक घरासमोर ही रांगोळी पाहायला मिळते. हे जुचंद्र गाव म्हणजे कलाकारांचं माहेरघरच. इथं जवळपास प्रत्येक जण कलाकार आहे. या गावची रांगोळी म्हणजे भूमी अलंकारच. कॅनव्हासवर चित्र रंगवावं असे इथले कलाकार अत्यंत आकर्षक अशी रांगोळी रेखाटतात. आता ही पावभाजीच बघा ना. ही पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. पण जरा थांबा, ही पावभाजी नाहीये, तर पावभाजीचं चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आलंय. त्याचबरोबर रांगोळीच्या माध्यमातून या गावातल्या कलाकारांनी विविध सामाजिक प्रश्नांवरही प्रकाश झोत टाकलाय. समाज प्रबोधनाचं पण आम्ही थोडं काम करतो, किंवा स्त्री भ्रूण हत्येवर आहेत त्याच्यावर पण आम्ही रांगोळ्या करतो, किंवा राजकीय पक्षाच्या आहेत ज्या घडामोडी त्याच्यावर पण भरपूर रांगोळ्या असे करतो. आज जवळजवळ 10 वर्ष झाले आम्ही रांगोळीचं काम करतो, पण याच्यातून आम्हाला भरपूर आनंद मिळतो. लोक येतात, रांगोळी पाहतात, त्यांनाही आवड निर्माण होते, कुठेतरी इच्छा निर्माण होते की मलाही शिकायची आहे, मलाही मी अशी करू शकतो का रांगोळी, असं त्यांनाही कुठेतरी वाटते. मग ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि जवळजवळ आम्ही क्लासेसही चालू केले आहेत. वेकेशनमध्ये आमचे क्लासेस असतात. रांगोळी पुसली जाणार आहे हे माहिती असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा प्रयत्न या गावातल्या कलाकारांचा असतो. रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवरती हात टाकताना आपल्याला हे कलाकार दिसत आहेत. रांगोळी तसा अल्पजीवी प्रकार, मात्र हे माहीत असतानाही प्रत्येक रांगोळीत तितक्याच ताकदीने त्यात जीव ओतताना आपल्याला हे कलाकार इकडे दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह राकेश ठाकूर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.